ठाकरे यांच्या युतीची गेली अनेक दिवसापासून चर्चा रंगत आहे. आता बीडची निवडणूक झाली मात्र त्याच्यात त्यांना पेशंट हार पत्करावं लागली. मला वाटतं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेची लोक म्हणतात झालेली आहे युती, पण बीडच्या निवडणुकीमध्ये झालेली आहे त्यांची माती. मला असं वाटतं की ठीक ही बीडची निवडणूक होती, त्याचा एकही माणूस निवडून आला नाही. त्या ठिकाणी शरद राव यांचा मुलगा शशांक राव जो आहे त्याला प्रचंड यश मिळालेलं आहे. बीजेपीचे काही लोक निवडून आलेले आहे आणि दोन भाऊ जरी एकत्र आले तरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महायुतीचा फायदाच आहे. त्यांनी दोघांनी एकत्र यावं आणि ते जर दोघे एकत्र आले तर मला वाटतं की महायुती सगळी एकत्र राहील की नाही काय तर सांगता येत नाही आहे. त्यामुळं त्याने जरी एकत्र आले इथे तरी आम्हाला काय तोटा अजिबात नाही आहे. राज ठाकरेची फक्त सभा घेणे एवढी ताकद आहे, सभा चांगल्या घेणं, इव्हेंट मॅनेजमेंट करणं एवढं त्यांचं काम आहे. त्यांना मतं मिळत नाहीत हे काळ्या दगडावरची रेग आहे. त्यामुळं मला असं वाटतं की त्यांनी किती प्रयत्न केला आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जरी एकत्र आले तरी महायुतीला त्याचा फायदाच आहे आणि आम्ही मुंबई महानगरपालिका जिंकू आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या जिंकण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे. आमची मागणी बीजेपीकडे आहे की रिपब्लिकन पक्ष हा शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अगोदरचा मित्र आहे. म्हणजे आम्ही ज्या वेळेला शिवसेना भाजप एकत्र होते त्यावेळेला RPI आल्यानंतर युतीला महायुती म्हणण्यात आलं. आता त्याला महायुती म्हटलेलं नाही आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर माझी चर्चा झाली आणि मी सर्व महाराष्ट्रातल्या विचारवंतांना विचारलं, माझ्या कार्यकर्त्यांना विचारलं, पत्रकारांना विचारलं आणि मला सर्वांनी सांगितलं की आपण BJP सेनेसोबत जायला काही हरकत नाही आहे आणि त्याप्रमाणे मी निर्णय घेतला आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल झाला. त्यामुळे मी ज्यांच्या बाजूला जातो त्यांना महाराष्ट्रात सत्ता मिळते. त्यामुळं मला असं वाटतं की रिपब्लिकन पक्षाला डावलू नये, रिपब्लिकन पक्षाला सन्मान मिळाला पाहिजे. किती जागा महापालिकेत मिळाव्या, मुंबई असेल किंवा इतर असेल, कसा सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे? जागा तर वेगवेगळ्या ठिकाणी असतील पण मुंबईला आम्हाला 15-20 जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. आणि जिल्हा परिषदेमध्ये 4-5 जिल्हा परिषद, 7-8 पंचायत समिती, नगरपालिकेमध्ये काय जागा आम्हाला आणि इतर ज्या महानगरपालिकेमध्ये आमची ताकद असेल त्याप्रमाणे आम्हाला काही जागा दिल्या पाहिजेत. आणि निवडणूक जी आहे ती निवडणूक महायुती म्हणून लढावी. 3 पक्ष तर तुमचे मुख्य आहेतच आहेत, पण 4था पक्ष RPI आहे, त्याला RPIला विसरू नये आणि RPIची मतं बॅलेन्सिंग मतं असतात. त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला घेऊन ही निवडणूक लढवावी आणि रिपब्लिकन पक्षालाही सत्तेचा वाटा द्यावा अशा पद्धतीची आमची मागणी आहे. चला.